नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 7 ते 8 ऑक्टोबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 20 खूप महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न होता, कोणत्या राज्यात बायो सीएनजी प्लांटसह भारतातील पहिल्या आधुनिक गोठ्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर मध्य प्रदेश या। पुढील प्रश्न, कोणता केंद्रशासित प्रदेश 6व्या अनुसूची अंतर्गत विशेष दर्जाची मागणी करत आहे? तर लडाख हा पुढील प्रश्न होता। तर क्लॉडिया शिनबॉम कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत? तर योग्य उत्तर मेक्सिको या। पुढील प्रश्न, 25वा लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर राजश्री बिर्ला यांना प्रदान करण्यात आलेला आहे। पुढील प्रश्न होता, महिला T20 विश्वचषक कोठे सुरू झाला? तर UAE मध्ये। पुढील प्रश्न, जागतिक प्राणी दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर 4 ऑक्टोबर रोजी। पुढील प्रश्न होता, कोणत्या मंत्रालयाने दिल्लीत PM ड्राईव्ह योजना सुरू केली? तर अवजड उद्योग मंत्रालयाने केलेली आहे। पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने भारतातील पहिल्या सुपर कॅपॅसिटर प्लांटचे अनावरण केले? तर केरळ या राज्याने। पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्रिमंडळाने किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिलेली आहे? तर 5। पुढील प्रश्न, कोणत्या अभिनेत्याला नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर मिथुन चक्रवर्ती यांना। तर यानंतर मित्रांनो, आपण 7 ते 8 ऑक्टोबर 2024 च्या चालू घडामोडी पाहूया। तर पहिला प्रश्न आहे, क्वाड देशांदरम्यान मलबार हा सागरी सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी विशाखापट्टणम येथे। लक्षात ठेवा। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर भारताच्या यजमानपदी मलबार हा सागरी सराव 8 ऑक्टोबर पासून विशाखापट्टणम येथे चतुर्भुज देशांमध्ये सुरू होणार आहे, ज्यामध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानचे नौदल सहभागी होणार आहे। तर हिंद महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील समान सागरी आव्हानांना सामोरे जाण्याच्या उद्देशाने हा नौदल सराव 18 ऑक्टोबर पासून 2 टप्प्यांत सुरू राहील। तर यानंतर युनायटेड स्टेट्स आणि भारतीय नौदल यांच्यातील द्विपक्षीय नौदल सराव म्हणून 1992 मध्ये सुरू झालेला मलबार सराव आता एक मोठ्या बहुपक्षीय कार्यक्रमात विकसित झालेला आहे। तर यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता जारी केला। तर ही योजना कधी सुरू झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 24 फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 ऑक्टोबर रोजी PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता जारी केला। तर या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये दरवर्षी 6000 रुपये देत असते। तर पहिला हप्ता एप्रिल-जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट-नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो। तर शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली होती, हेही लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर कोणत्या भारतीय भागातील यात्रेकरूंनी प्रथमच कैलास शिखराला भेट दिली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी लिपुलेख पास। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर ऑक्टोबर 2024 रोजी यात्रेकरूंनी उत्तराखंडातील जुन्या लिपुलेख खिंडीतून भगवान शिवचे निवासस्थान मानले जाणारे कैलास पर्वताचे पहिले दृश्य पाहिले। उत्तराखंड पर्यटन विभागाने या पथदर्शी प्रकल्पाचे आयोजन केले होते, ज्यामुळे कैलास पर्वतावर जाणे सोपे होते। तर जुनी लिपुलेख खिंड उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यातील व्यास खोऱ्यात आहे। लक्षात ठेवा। तर यानंतर कैलास पर्वताला भगवान शिवचे निवासस्थान मानले जाते। तर पूर्वी यात्रेकरूंना डोंगर पाहण्यासाठी तिबेटला जावे लागे। तर यानंतर पुढील प्रश्न, तर जागतिक शिक्षक दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 5 ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिवस साजरा करण्यात आलेला होता। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। जागतिक शिक्षक दिवस दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जात असतो। तर दरवर्षी ऑक्टोबरमध्ये साजरा केला जाणारा जागतिक शिक्षक दिवस हा आपल्या जीवनातील शिक्षकांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी साजरा केला जाणारा जागतिक प्रसंगी आहे। लक्षात ठेवा। तर यानंतर जागतिक शिक्षक दिन
2024 ची थीम काय आहे तर शिक्षणासाठी नवीन सामाजिक कराराच्या दिशेने शिक्षकांच्या आवाजाचे मूल्य देणे. तर यानंतर पुढील प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरदेवी येथील बंजारा हेरिटेज संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम येथील पोहरदेवी येथे बंजारा हेरिटेज संग्रहालयाचे उद्घाटन केले. तर 4 मजली संग्रहालय चित्रांच्या माध्यमातून बंजारा वारसा दर्शवते. तर संत सेवालाल आणि संत रामराव महाराज हे बंजारा समाजाचे आध्यात्मिक नेते होते. तर यानंतर पंतप्रधानांनी वाशिम मध्ये सुमारे 23,300 कोटी रुपयांच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्रांशी संबंधित योजनांचा शुभारंभ केलेला आहे. तर महाराष्ट्रात एकूण 56,000 कोटीहून अधिक खर्चांचे विकास प्रकल्प सुरू केले. यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजधानी मुंबई आणि राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. राष्ट्रीय उद्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. आणि थोड्याशा महाराष्ट्राच्या चालू घडामोडी देखील पाहूयात. तर भारताच्या GDP मध्ये हे राज्य सर्वात मोठे योगदान देणारे ठरलेले आहे. तर नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे. तर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवन बंदराचे महाराष्ट्रात उद्घाटन झालेले आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेले आहे. तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. तर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य देखील बनलेले आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद मुइज्जू 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान भारताच्या राज्य दौऱ्यावर आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी मालदीव. या लक्षात ठेवा ऑप्शन बी मालदीव. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान भारताच्या राज्य दौऱ्यावर असतील. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नवी दिल्ली येथे दौरा आहे. तर राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी भारत भेट अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे, कारण गेल्या वर्षी मालदीवमध्ये सत्तेवर आल्यापासून नवी दिल्लीशी संबंध ताणले गेलेले आहेत. तर मालदीवविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर राजधानी आहे माले, चलन आहे मालदिवियन रुफिया, सध्याचे अध्यक्ष आहेत मोहम्मद मुइज्जू आणि अधिकृत भाषा आहे द्विवेदी. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, पारंपरिक भातापासून बनवलेली बियर आणि कोणत्या राज्यातील बोडो सांस्कृतिक 8 पारंपरिक उत्पादनांना GI टॅग दर्जा मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आसाम. या लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अलीकडे टॅग केलेल्या उत्पादनांमध्ये पारंपरिक खाद्यपदार्थ आणि तांदूळ बियरच्या अनेक प्रकारांचा समावेश आहे, जे विशेषतः बोडो समुदायाच्या जुन्या पद्धती प्रतिबिंबित करत असतात. तर ही ओळख केवळ स्थानिक उत्पादकांच्या कारागीरवर प्रकाश टाकत नाही, तर आसामच्या आदिवासी जमातींची ओळख देखील मजबूत करत असते. तर आसाम विषयी माहिती पाहूया शॉर्टमध्ये. राजधानी आहे दिसपूर, मुख्यमंत्री सध्याचे हिमंता बिस्वा रसमा आणि राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर WHO ने कोणत्या विषाणूसाठी पहिली निदान चाचणी मंजूर केलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी एमपॉक्स. या लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर जागतिक आरोग्य संघटनेने एमपॉक्स रोगाच्या पहिल्या निदान चाचणीसाठी आणीबाणीच्या वापराची परवानगी दिलेली आहे. तर ज्याचा उद्देश प्रादुर्भावामुळे प्रभावित झालेल्या देशांमध्ये चाचणी क्षमता वाढवणे हा आहे. तर आफ्रिकेत 800हून अधिक मृत्यू आणि गालगुंडांची 30,000हून अधिक प्रकरणे झाली आहेत. प्रामुख्याने काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक प्रभावित एमपॉक्स हा संसर्ग झालेल्या प्राण्यांपासून पसरणाऱ्या विषाणूंमुळे होत असतो, लक्षात ठेवा. तर यानंतर आपण WHO विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. स्थापना आहे 7 एप्रिल 1948 म्हणून दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जात असतो. तर मुख्यालय कोठे? जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे. अध्यक्ष सध्याचे टेड्रोस अधानोम आहेत आणि सध्या त्यांचे 194 सदस्य देखील आहेत, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या नेतृत्वाखाली मुंबईने उर्वरित भारताचा पराभव करून 27 वर्षांनी 61वा इराणी चषक 2024 ते 25 चे विजेतेपद पटकावले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अजिंक्य रहाणे. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणी तर अजिंक्य रहाणे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने लखनौच्या 1-0
क्रिकेट स्टेडियमवर शेष भारताचा पराभव करून इराणी कप विजेतेपद पटकावले आहे. तर यानंतर 1997 ते 1998च्या मोसमापासून मुंबई 8 वेळा अंतिम फेरीत पोहोचली आहे, परंतु जिंकू शकलेली नाही. तर शेवटची वेळ मुंबईने 1997 ते 1998 मध्ये इराणी कप जिंकलेला होता. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 10वा आहे. तर कोणता देश $700 अब्ज परकीय चलन साठा असलेला चौथा देश बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपला भारत देश बनलेला आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 27 सप्टेंबर 2024 पर्यंत देशाचा एकूण परकीय चलन साठा $704.89 अब्ज होता. तर चीन, स्वित्झर्लंड आणि जपान नंतर भारत हा जगातील चौथा देश बनलेला आहे, ज्यामध्ये $700 अब्जपेक्षा जास्त परकीय चलन साठा आहे. तर 2024 मध्ये भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यात आतापर्यंत $87.6 अब्ज ची वाढ झालेली दिसून येत आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने विद्यार्थिनींसाठी निजुत मोइना शिष्यवृत्ती योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए आसाम या राज्याने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर मुख्यमंत्री रसमा यांनी निजुत मोइना योजना सुरू केली, ज्या अंतर्गत इयत्ता 11वी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या मुलींना मासिक स्टायपेंड दिला जाईल. तर उच्च माध्यमिकांसाठी 1000, पदवीसाठी 1250 आणि पदव्युत्तर मुलींसाठी 2500 चा पहिला हप्ता राज्यव्यापी कार्यक्रमात वितरित करण्यात आलेला आहे. तर यानंतर महिला शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. तर 5 वर्षांमध्ये 1500 कोटींचे बजेट देखील आहे. तर यामध्ये आसामविषयी महत्त्वाची माहिती. तर राजधानी आहे दिसपूर, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा रसमा आणि सध्याचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मध्य प्रदेश सरकार किशोर कुमार सन्मान 2023 ने कोणाला सन्मानित करेल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी राजकुमार हिराणी यांना. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर मुन्नाभाई, MBBS आणि 3 इडियट्स सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या राजकुमार हिराणी यांना मध्य प्रदेश सरकारकडून 2023 चा किशोर कुमार पुरस्कार दिला जाणार आहे. तर किशोर कुमार यांच्या 37व्या पुण्यतिथी निमित्त 13 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मूळ गावी खंडवा येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे. तर यानंतर किशोर कुमार सन्मान प्रख्यात पार्श्वगायक आणि अष्टपैलू यांच्या स्मरणार्थ स्थापित करण्यात आलेला आहे. तर किशोर कुमार हे मध्य प्रदेशातील खंडवा येथील रहिवासी होते. तर यानंतर पुढील प्रश्न, भारतीय वायुसेनेचा म्हणजेच IAF कोणता वर्धापन दिन 8 ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 92वा. कितवा आहे? तर 92वा आहे. तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हवाई दलाची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 मध्ये झाली. मुख्यालय दिल्लीमध्ये आहे आणि एअर चीफ मार्शल कोण आहेत? तर अमर सिंग आहेत. आणि भारतीय वायुसेनामध्ये आतापर्यंत देण्यात आलेले सर्वोच्च पद कोणते आहे? तर हवाई दलाचे मार्शल आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर भारतामध्ये किती विमानवाहू जहाजे आहेत? तर 2 आहेत. तर IAF चे पहिले आणि एकमेव पंचतारांकित अधिकारी कोण होते? तर अर्जन सिंग होते. तर पुढील पॉइंट आहे, तर भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्य काय आहे? तर गौरवाने आकाशाला स्पर्श करा हे ब्रीदवाक्य आहे. यानंतर राफेल विमानांचा हवाई दलात समावेश फ्रान्स. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, ब्रिटनने अलीकडेच चागोस बेटाचे सार्वभौमत्व कोणत्या देशाला दिलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मॉरिशस या देशाला दिलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. तर राजधानी आहे पोर्ट लुईस, चलन आहे मॉरिशस रुपया आणि पंतप्रधान सध्याचे प्रविंद जगन्नाथ आहेत. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर प्रकाश मानसिंग राऊत यांची कोणत्या देशाचे नवीन सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नेपाळ या देशाचे. ठीक आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती. तर नेपाळची राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया आणि सध्याचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, जगातील पहिली बायोनिक नेत्र जेनेरिस बायोनिक व्हिजन सिस्टम कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया या देशाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातील संशोधकांनी जगातील पहिला बायोनिक डोळा विकसित केला, ज्याची मानवी चाचणी यशस्वी झाल्यास अंधत्वाचे ग्रस्त लाखो लोकांसाठी आशेचा किरण बनवू शकतो. तर हे एक
प्रगत तंत्र आहे जे जेनेरिस बायोनिक व्हिजन सिस्टम म्हणून ओळखले जाते. तर ऑस्ट्रेलियाविषयी महत्त्वाची माहिती, राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आहेत. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, अलीकडे चायना ओपन टेनिस टूर्नामेंट विजेतेपद कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए कोको गॉफ यांनी जिंकलेले आहे. तर यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. तर पाकिस्तानमध्ये 15 ते 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या SCO शिखर परिषदेत भारताच्या बाजूने कोण सहभागी होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए परराष्ट्र मंत्री एस जयशंकर होणार आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 15 ते 16 ऑक्टोबर रोजी इस्लामाबादमध्ये शंघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे SCOच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानला भेट देणार आहेत. तर SCOची स्थापना 2001 मध्ये झालेली आहे. मुख्यालय बीजिंग चीन आहे, लक्षात ठेवा. तर भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये त्याचे स्थायी सदस्य झालेले आहेत. तर भारताने गेल्या वर्षी SCO शिखर परिषदेचे यजमानपद भूषवले होते, जे अक्षरशः पार पडले. तर भारताने आयोजित केलेल्या आभासी शिखर परिषदेत इराण SCOचा स्थायी सदस्य बनलेला आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, जैवविविधतेसाठी 2024 मिदोरी पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे व्हेरा वोरोनोवा आणि यसाबेल अगस्टिना. लक्षात ठेवा, म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन ई दोन्ही, ए व बी दोन्ही. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर प्रश्न असा आहे, महिला T20 विश्वचषक कोठे सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.